ओके, हे एक सेकंड टाईपचं लिनियर रिग्रेशनचं इक्वेशन आहे, न्यूमरिकल आहे. तर यामध्ये काय दिलेलं आहे, अ क्लिनिकल ट्रायल गेव्ह द फॉलोइंग डेटा ऑफ फॉर BMI अँड कोलेस्ट्रॉल लेवल फॉर द 10 स्टुडंट or 10 patients. Predict the likely value of cholesterol level for someone who has the BMI of 27. आता त्यांनी काय दिलेलं आहे, पर्टिक्युलरली BMI आहे आणि कोलेस्ट्रॉल अशा 2 व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. या व्हॅल्यूसाठी याचा कोलेस्ट्रॉल लेवल एवढी राहील असं त्यांनी सांगितलं आहे. तर आपल्याला काय प्रिडिक्ट करायचं आहे किंवा काय कॅल्क्युलेट करायचं आहे की जर BMI जर 27 असेल तर त्याचा कोलेस्ट्रॉल लेवल हे किती राहील हे आपल्याला प्रेडिक्ट करायचं आहे. आणि यांनी ते गिवन दिलेले आहेत एक्स आणि वायच्या व्हॅल्यू. जर याचा BMI जर 17 असेल तर 140 कोलेस्ट्रॉल असेल, 21 असेल तर 189 असेल. तसंच जर तुम्हाला 27 जर असेल BMI म्हणजे एक्स जर तुमचं 27 असेल तर वाय किती राहील, कोलेस्ट्रॉल किती राहील. सो सेम आपल्याला काय करायचं आहे, लिनियर रिग्रेशनचं इक्वेशन फॉलो करायचं आहे. दॅट इज वाय इज इक्वल टू MX प्लस सी. इथे आपल्याला जर इक्वेशन घेतल्यावर आपल्याला माहिती आहे आपल्याला एम आणि सी कॅल्क्युलेट करायचं आहे, राईट. एमचा फॉर्म्युला काय असतो, समेशन ऑफ एक्स मायनस एक्स बार वाय मायनस वाय बार डिवायडेड बाय समेशन ऑफ एक्स मायनस एक्स बार ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय काय कॅल्क्युलेट करायचं आहे, एक्स आणि वाय गिवन आहे, राईट. फर्स्ट ऑफ ऑल पहिले चेक करायचं की आपल्याला काय काय गिवन आहे. एक्स आणि वाय गिवन आहेत, राईट. तर आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये एमच्या फॉर्म्युल्यामध्ये काय काय काढायचं आहे, एक्स बार काढायचं आहे, वाय बार काढायचं आहे, एक्स मायनस एक्स बार काढायचं आहे, वाय मायनस वाय बार काढायचं आहे, देन एक्स मायनस एक्स बार ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, यांची समेशन पण काढायची आहे. सो पहिले आपण एक्स बार काढणार. एक्स बार काढल्यावरती काय, एक्स बार कसा काढणार, दॅट इज ही एक्स आहे हे सगळ्यांचा मीन काढायचा. 17 प्लस 21 प्लस 24 प्लस 28 प्लस 14 16 19 22 15 आणि 18 हे सर्वांना तुम्ही ॲड करणार, नंतर काउंट करणार हे एंटिटीज किती आहेत. यू विल गेट द 10 एंटिटीज, राईट. म्हणून तुमचा याचा एक्स बार निघेल. त्यांची ॲडिशन करणार 194, यू विल गेट द एक्स बार. सेम तुम्ही वाय बार पण काढणार, 140 प्लस 189 हे सर्व करून तुम्ही काय करणार, त्यांची सगळ्यांची ॲडिशन करून डिवायडेड बाय किती एंटिटीज आहेत, 10. म्हणजे तुम्हाला काय मिळेल, 1610. यू विल गेट द 10 डिवायडेड बाय 10 म्हणजे तुम्हाला काय मिळेल, 161 हा वाय बार मिळेल. आता एक्स बार पण निघाला आणि वाय बार पण निघाला. आता काय काढायचं राहिले आपलं, एक्स मायनस एक्स बार वाय मायनस वाय बार डिवायडेड बाय एक्स मायनस एक्स बार ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे ना. हे सर्व तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग तुम्हाला गिवन काय काय होतं, एक्स आणि वाय फक्त, त्याच्यावरून तुम्ही एक्स बार काढला, वाय बार पण काढला. आता एक्स मायनस एक्स बार काढणार म्हणजे एक्स आहे 17 मायनस एक्स बार काय 19.4, देन तुमचा एक्स आहे समजा 21, देन एक्स बार काय 19.4 म्हणजे 21 मायनस 19.4 यू विल गेट 1.6. अशा प्रकारे तुम्ही एक्स मायनस एक्स बार करून सर्व व्हॅल्यू काढून घेणार, राईट. सेम तुम्ही वाय मायनस वाय बार पण काढणार, राईट. 140 मायनस वॉट, वाय बार इज 161, मग किती आला आन्सरवर, -21. 189 मायनस 161 यू विल गेट द 28. अशा प्रकारे तुम्ही सगळे वाय मायनस वाय बारची टर्म पण काढणार. देन मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला, तर मल्टिप्लिकेशन पण करायचं आहे, राईट. एक्स मायनस एक्स बार मल्टिप्लाइड बाय वाय मायनस वाय बार यू विल गेट, यांचं मल्टिप्लिकेशन करायचं -2.4 मल्टिप्लाइड बाय -21 म्हणजे यू विल गेट द 50.4. देन 1.6 मल्टिप्लाइड बाय 28 यू विल गेट वॉट, 44.8. सेम तसं तुम्ही काय करणार, 4.6 मल्टिप्लाइड बाय 49 यू विल गेट 225.4. अशा प्रकारे तुम्ही या दोन्ही टर्मच्या मल्टिप्लिकेशन करून यू विल गेट दीज व्हॅल्यूज. ओके, त्यांचं समेशन करून घ्यायचं. म्हणजे काय समेशन म्हणजे काय, इन शॉर्ट सगळ्यांची ॲडिशन करायची. याची ॲडिशन आली आहे 1522. देन एक लास्टची टर्म राहिली आहे एक्स मायनस एक्स बार ब्रॅकेटचा स्क्वेअर. एक्स मायनस एक्स बार तुम्ही ऑलरेडी काढला आहे, त्याचा जर तुम्ही स्क्वेअर केला तर तुम्हाला ह्या व्हॅल्यू मिळतील, -2.4 मल्टिप्लाइड बाय वॉट, त्याचा स्क्वेअर जर काय येईल 5.76. 1.6चा स्क्वेअर काय येणार 2.56. 4.6चा स्क्वेअर काय येणार 21.16. असे तुम्ही स्क्वेअर काढून घेताय आणि सर्वांची ॲडिशन केली तर तुम्हाला समेशन मिळतं आहे, राईट. म्हणजे तुम्हाला आता ह्या पण व्हॅल्यू मिळाल्या, याची समेशन, याची व्हॅल्यू, याची समेशन पण मिळाली आहे. मग कसं येणार, एम इज इक्वल टू वॉट, 1522 डिवायडेड बाय 172.4, राईट. म्हणजे तुम्हाला काय मिळालं, एम. एमला आपण काय म्हणू शकतो, β1, राईट. आता आपल्याला काय काढायचं आहे, सी. सीला अजून काय म्हणू शकतो आपण, β0. ठीक आहे.
म्हणून काय इक्वेशन C इज इक्वल टू वाय बार मायनस एम एक्स बार. ठीक आहे. फक्त एम इज रिप्लेस विथ बीटा 1 अँड C इज रिप्लेस विथ बीटा 0. ठीक आहे. तुम्हाला असा क्वेश्चन विचारला की इन्स्टेड ऑफ एम कॅल्क्युलेट बीटा 0, इन्स्टेड ऑफ C कॅल्क्युलेट बीटा 0, तरी तुम्हाला सेम हेच कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. सो C इज इक्वल टू फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप करणार. वाय बारची व्हॅल्यू तुम्ही आताच काढलेली आहे, राईट. दॅट इज 161 मायनस 8. हे काय तुमची एमची व्हॅल्यू ही तुम्ही आता काढली आहे, राईट. मल्टिप्लाइड बाय आता एक्स बार पण तुम्ही काढलेला आहे. म्हणजे तुम्ही काय केलं आहे, फक्त व्हॅल्यू पुटअप केला, म्हणजे तुम्हाला काय मिळेल C. आता तुमच्याकडे एमची पण व्हॅल्यू आहे आणि Cची पण व्हॅल्यू आहे, राईट. मग आता तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, जेव्हा x 27 असेल, गिवन प्रॉब्लेममध्ये दिलं आहे BMI ऑफ 27 जर असेल तर तेव्हा कोलेस्ट्रॉल किती असेल, म्हणजे वाय किती असेल. तर तुम्ही काय करणार, y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. वाय इज इक्वल टू एमची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, मल्टिप्लाइड बाय एक्स इज गिवन 27 प्लस सीची व्हॅल्यू आताच काढली, ती तुम्ही ते पुटअप केली. यू विल गेट द आन्सर बाय 228. म्हणून तुम्ही काय कन्क्लूड केलं, जर BMI 27 असेल तर कोलेस्ट्रॉल लेवल किती राहील, 228. ओके.